दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर घैसास यांचा राजीनामा। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी घैसास यांनी रुग्णालय प्रशासनाकडे सोपवला राजीनामा। ईश्वरी भिसेंना 5.5 तास ताटकळत ठेवलं, रक्तस्रावानंतर देखील उपचार झाले नाही। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई होणार, रुपाली चाकणकरांची माहिती। ईश्वरी भिसेंना रुग्णालयामध्ये दाखल करण्यापूर्वी 10 लाख रुपये मागितले। मंगेशकर रुग्णालयात उपचार न झाल्यानं उपचारामध्ये टाळाटाळ हा मुद्दा निकाली। मंगेशकर रुग्णालयाचा चौकशी अहवाल समोर। स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा। कुणाल कामराला 17 एप्रिलपर्यंत अंतरिम संरक्षण। इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरला अब्रू नुकसानीची नोटीस, तर इंद्रजीत सावंत यांनी आपली बदनामी झाल्यामुळे पाठवली नोटीस। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राज्य सरकारला उच्च न्यायालयाचा दणका। राज्य सरकारची स्थगितीची मागणी फेटाळली तर संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश। मुंबईतील अनधिकृत मशिदी आणि मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात आवाज उठवल्यानं भाजपचे नेते किरीट सोमय्यांना धमकी। धमक्यांना घाबरत नाही, किरीट सोमय्यांचं प्रत्युत्तर। सौदी अरेबियाकडून भारतासह 13 देशांसाठी तात्पुरती व्हिसा बंदी, तर मक्का येथील हज यात्रेच्या समाप्तीपर्यंत व्हिसा बंदी। शेअर बाजारात ब्लॅक मंडे, सेन्सेक्स 3400 अंकांनी कोसळला, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणानं जगभरात खळबळ, तर शेअर मार्केट लोअर सर्किटच्या दिशेनं। 6 जुलै रोजी पंढरपुरात रंगणार आषाढी वारीचा सोहळा। 18 जूनला तुकोबांची तर 19 जूनला माऊलींची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।